जय भवानी. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता तुळजाभवानीचे माहेर कोणते? बृहानगर, पूर्वीचे अहमदनगर आणि आत्ताचे अहिल्यानगर हे तुळजाभवानी मातेचे माहेर आणि सासर तुळजापूर असे मानले जाते. ही परंपरा केवळ श्रद्धेने नाही तर शेकडो वर्षाच्या इतिहासाने जपलेली आहे. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी नगरहून येते, सीमोल्लंघन करते आणि बृहानगरातून आणलेल्या नवीन पलंगावर माता 5 दिवस निद्रा घेते. इतिहास सांगतो की शालिवाहन वंश उतरत्या कळेला लागल्यावर राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बृहानगरला आणले. नंतर तेलंगा राजा कर्नाटकावर स्वारी करण्यास गेल्यानंतर मूर्ती बरोबर घेऊन गेले. तेलंगा राजाच्या काळात मूर्ती तात्पुरती तुळजापूरच्या डोंगराळ चिंचपूर, आत्ताचे तुळजापूर भागात ठेवली गेली. लढाई चालू असताना तेलंगा राजाचा अंत झाला. त्यांची समाधी आजही देवीच्या डाव्या टेकडीवर आहे. यानंतर बहामनी राजवट आले. निजामाचा त्रास सुरू झाला, पण देवीचे संरक्षण भक्तांनी, विशेषत जानकोजी देवकर भगत यांनी केले. निजामाच्या करड्या नजरेपासून देवीला वाचवण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली. देवीने जानकोजींना एकदा मुलीच्या रूपात दर्शन दिले. जानकोजींनी त्या मुलीला आपली मुलगी म्हणून वाढवले. मुलगी दिसायला खूप सुंदर होती. त्यांनी त्या मुलीचे नाव अंबिका ठेवले. तिच्या सौंदर्यावर बृहन्नगरच्या बादशाची नजर गेली. मात्र अंबिकेने बादशाला शाप दिला की हे गाव निर्मनुष्य होईल, आणि तसेच झाले. देवीने जानकोजीला दर्शन देऊन तेथून लुप्त झाली. जानकोजी देवीविना व्याकुळ झाले. जीव देण्याच्या तयारीत असतानाच माता पुन्हा प्रकट झाली. तिने आश्वासन दिले की तू पाठवलेल्या पालखीतून मी सीमो उल्लंघन करीन आणि 5 दिवस पलंगावर निद्रा घेईन. आजही हा सोहळा अखंड सुरू आहे. दरवर्षी राहुरीतून नवा पलंग तयार होतो. पालखी नगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत बृहानगरात येते. हजारो भक्त, 18 पगड जातीचे लोक हात लावून पालखी खेळवतात. 400 ते 500 वर्षाची ही परंपरा आजही कायम आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता भक्तांच्या हाकेला धावून येते, मग ती माहेराहून असो व सासरहून. जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.